सॉरी लास्ट लेक्चरला आपण हाऊ टू क्रिएट द टेबल नावाची कॉन्सेप्ट बघितली होती, की मी एक नॉर्मलचा टेबल क्रिएट केला होता डेटाबेसमध्ये आणि त्याला डेटा इन्सर्ट वगैरे केलेलं नाही अजून, ते आपण नेक्स्ट टॉपिकला बघू. पण आपल्याकडे एक रूल आहे, त्याचं नाव आहे एसक्यूएल कन्स्टंट. मी बोललो होतो लास्ट टॉपिकमध्ये, पण आज आपण फर्स्ट कन्स्टंट डिस्कवर करूया. त्याचं नाव आहे फर्स्ट कन्स्टंट हा आहे आपल्याकडे प्रायमरी की प्रायमरी की काय कॉन्सेप्ट आहे आणि प्रायमरी की का गरजेची आहे. आपण नॉर्मलायझेशनच्या सेकंड रूल जर चेक केला, आय वॉन्ट टू अवॉइड अ डुप्लिकेट डेटा. जेव्हा पण मला माझ्या टेबलचे डुप्लिकेट डेटा अवॉइड करायचे असेल, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मला एक युनिकनेस मेंटेन करावा लागेल टेबलमध्ये. युनिकनेस म्हणजे जसं की मी हा स्टुडंट आय डी घेतलेला आहे. स्टुडंट आय डी हा काय काम करेल, माझ्या पूर्ण ह्या टेबलला प्रत्येक रोलला एक युनिकनेस प्रोव्हाइड करेल. जसं की आपण एका क्लासचं जर एक्झाम्पल घेतलं, तर क्लासमध्ये प्रत्येकाला रोल नंबर असा नसतो. पहिला रूल काय असतो, की सपोज 4 मंगेश नावाचे पण मुलं असतील, तर त्याचा रोल नंबर हा डिफरंट असेल आणि त्या 4ही मंगेशला युनिकली आयडेंटिफाय केलं जाईल त्याच्या रोल नंबरने. समजलं? म्हणून त्याच्याने काय होईल, की डुप्लिकेट डेटा जो पण आहे तो अवॉइड केला जाईल. तर प्रायमरी कीची कॉन्सेप्ट अशी आहे, की तुमच्या एका टेबलमध्ये एक युनिकनेस मेंटेन करणारा कॉलम पाहिजे, की ज्याच्याने डुप्लिकेट व्हॅल्यू ही ओळखता येऊ शकते. तर प्रायमरी की काय आहे, की प्रायमरी की प्रोव्हाइड द युनिकनेस टू एंटायर टेबल. प्रायमरी की काय करते, मी नोट डाऊन करतो, की प्रायमरी की प्रोव्हाइड युनिकनेस टू ईच रो इन अ टेबल. प्रत्येक रोला युनिकली आयडेंटिफाय करायचं काम करते प्रायमरी की. जर इथं जस्ट तुमच्यातनं बाकीचे कार्यकर्ते म्हणतील की सर जर ही नाही राहिली असती, जस्ट मी जस्ट डिलीट करतो, जर ही नाही राहिली असती तर इथं कोणता मंगेश पाटील, बरोबर सर. आम्ही डेट ऑफ बर्थने ओळखू, म्हणजे मग काय तुम्ही आता डेट ऑफ बर्थ कॅरी करत फिरशाल का, की कोण वर्गात तुमचे सर असं बोलतील का मंगेश पाटील ज्याची 15/1/2000 जन्मतारीख आहे तो उभा राहा. नाही पॉसिबल ना. दुसरा म्हणेल मंगेश पाटील ज्याची 30, असं कसं काय पॉसिबल. म्हणून अंचला डेट ऑफ बर्थ पण नाही राहिली तुमच्याकडे, तर कसं काय ओळखताय की हा मंगेश पाटील नाही हा मंगेश पाटील डिफरंट आहे का एकच आहे. राहू शकता ना 2 मंगेश पाटील एका वर्गात, पॉसिबिलिटीज आहेत. म्हणून जर मी इथं ही स्टुडंट आय डी ही जर मी ॲज अ प्रायमरी की वापरली, तर मी याच्याने प्रत्येक रो हा युनिकली आयडेंटिफाय करू शकतो. 1 नंबरचा रो हा आहे, 3 नंबरचा रो हा आहे. याच्याने मला युनिकनेस प्रोव्हाइड केला जाईल. अगेन अशी काही कॉन्सेप्ट आहे का, की चल सरांच्या जवळचा आहे भाऊ आणि त्याला रोल नंबर नाही असाइन केला तरी चालेल. नाही ना, प्रत्येकाला रोल नंबर असाइन राहतोच. म्हणून प्रायमरी की असं म्हणू शकतो मी, डज डज नॉट, मी असं म्हणतो की प्रायमरी की इट्स अ नॉट नल असते. किती काय असते, नॉट नल, म्हणजे तिला नल व्हॅल्यू ॲक्सेप्ट करू शकत नाही. डू नॉट अलाऊ अ नल व्हॅल्यू, की तिच्याकडे नल व्हॅल्यू ही अलाऊ करत नाही. नल म्हणजे नलच्या मिनिंग खूप सारे लोक एक मिसकॉन्सेप्ट आहे की नल म्हणजे एम्प्टी. नाही, नल म्हणजे एनिथिंग, काही येऊ शकतं नलच्या जागेवर, काहीही. नल म्हणजे असं नाही की तो एम्प्टी आहे भाऊ, नाही, नलच्या जागेवर काहीही व्हॅल्यू शकते. म्हणून नल अलाऊ करत नाही. सेकंड कॉन्सेप्ट आहे, एका मुलाला 2 रोल नंबर राहतील का, नाही राहणार. किंवा रोल नंबर डुप्लिकेट राहतील का, नाही राहणार. मग मी असं लिहू शकतो ना, डू नॉट अलाऊ डुप्लिकेट डेटा. तिच्यात डुप्लिकेट डेटा पण येणार नाही, बरोबर आहे. पहिले तर ती युनिकनेस मेंटेन करेल, तिच्यात नॉट नल व्हॅल्यू येणार नाही. आणि तिसरी कॉन्सेप्ट काय म्हणतो मी, डू नॉट अलाऊ अ डुप्लिकेट डेटा. म्हणजे जस्ट माझ्यात रोल नंबर 42 पण आहे आणि 43 पण आहे, नाही, एकच रोल नंबर राहील. 42 आहे तर 42च राहील, 43 नाही राहणार. होप सो. सेकंड आहे
अगेन जर एकदा प्रायमरी की असाइन झाली तर ती आपण चेंज करू शकत नाही, म्हणून तिला काय म्हटलं जातं, आय म्यूटेबल प्रायमरी की इट्स अ आय म्यूटेबल. डू नॉट चेंज अ प्रायमरी की व्हॅल्यू म्हणतो मी, की मी प्रायमरी कीची व्हॅल्यू चेंज करू शकत नाही, तिला म्हटलं जातं सिंपल भाषेत आय म्यूटेबल. किती काय आय म्यूटेबल आहे, एवढी कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. ओके. अनदर काय की नेक्स्ट काय की नॉट नल नसते. ओके. एक वन टेबल कंटेन ओनली वन प्रायमरी की. वन टेबल कंटेन ओनली वन प्रायमरी की. एका टेबलला एकच प्रायमरी की, मल्टिपल प्रायमरी की नाही राहू शकत. हां, जर तुम्हाला जसं आता फक्त सांगतोय, नंतर एक्सप्लेन करेल ती कॉन्सेप्टला. जर तुम्हाला दोन कॉलम मिळून एक प्रायमरी की तयार करायची असेल, नीट ऐका, दोन कॉलम. जर सपोज इथं म्हटलं मी फर्स्ट नेम आणि लास्ट नेम, हे दोघी मिळून एक प्रायमरी की जर तयार करायची असेल तर त्यावेळेस तिला म्हणेल मी कंपोजिट की. ठीक आहे, नेक्स्ट टॉपिकमध्ये घेईल मी कंपोजिट काय. पण दोन कॉलम मिळून, हा कॉलमने हा कॉलम मिळून जर मला प्रायमरी की घ्यायची असेल तर त्याला म्हणेल मी कंपोजिट की. तर आता प्रायमरी की कशी अप्लाय करता, जस्ट ॲज अ सेम कॉन्सेप्ट आहे. जसं आपण टेबल क्रिएट केला होता, क्रिएट टेबल राहील. ओके, क्रिएट टेबल. सगळ्यात आधी जे सांगितलंय की मी डेटाबेस सिलेक्ट करेल, त्या दिवशी आपण डेटाबेस बनवला होता, त्याचं नाव होतं स्टुडंट इन्फो. यूज DB स्टुडंट इन्फो नावाचा डेटाबेस मी यूज करणार आहे. एक्झिक्यूट. ओके, झाला माझा डेटाबेस सिलेक्ट. क्रिएट टेबल. टेबल नेम स्टुडंट, जस्ट स्टुडंट डेमो PK म्हणतो मी, प्रायमरी कीचा डेमो आहे हा. ओके. आणि त्याच्यात सगळ्यात आधी मी घेतो स्टुडंट ID, ही प्रायमरी की. स्टूड ID म्हणतो, स्टूड ID ही राहील माझी इंटीजर, आणि हिच्या पुढे लावेल मी प्रायमरी की. आता हिच्यावर दोन कन्स्ट्रेंट अप्लाय झाले. एक पहिला आहे नॉट नल, की डू नॉट अलाउ नल, म्हणजे हे सगळेच रूल हिच्यावर अप्लाय झाले. थोडक्यात बोलायला गेलं तर की डुप्लिकेट डेटा पण ॲक्सेप्ट करणार नाही, नॉट नल व्हॅल्यू ॲक्सेप्ट करणार नाही, तर आणि आय म्युटेबल राहील, म्हणजे हिला कोणी चेंज करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. स्टुडंट नेम आणि स्टुड नेम var char मॅक्स घेतो, हां, कॉमा स्टूड ॲड्रेस var char. तर ही झाली माझी प्रायमरी की. त्या दिवशी हाऊ टू क्रिएट द टेबलमध्ये सेम कॉन्सेप्ट म्हटली, फक्त इथं काय वापरलं आहे मी आता, प्रायमरी की नावाचा कन्स्ट्रेंट वापरला आहे. हिला जर मी एक्झिक्यूट केली, एक्झिक्यूट. ओके, कमांड कंप्लीट सक्सेसफुली. टेबल चेक करतो, डेटाबेस नंतर मी स्टुडंट इन्फो डेमो PK, आणि ह्या कीमध्ये चेक केलं तर माझी PK स्टुडंट कॉलम कोणता, स्टुडंट ID, इथं एक की लागलेली दिसते. ठीक आहे, त्याच्यावरती जो नेक्स्ट टॉपिक आहे हा राहील आपल्याकडे आयडेंटिटी. तो आपण नेक्स्ट लेक्चरला कवर करू. ॲक्च्युअल लेक्चर मोठं होत असेल म्हणून मुलं पण बोर होत असतील, म्हणून मी लेक्चर थोडंसं छोटं करायचा प्रयत्न करतोय. थँक्यू.